नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी पुदिन्याची चटणी बनवते। त्याच्यासाठी हा पुदिना हे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची, लसूण, अद्रक, हे नारळ, ओलं नारळ आणि मीठ आणि थोडीशी साखर, नंतर कोथिंबीर। हा पुदिना मी मिक्सरच्या भांड्यात घालते। एक जुडी आहे पुदिन्याची। नारळ आहे, थोडंसं नारळ, हे अद्रक, हे मिरच्या मी 2च घेतल्या। तुम्ही जास्त घ्यायच्या असेल तर घेऊ शकता, तिखट जसं लागेल तसं। आता हिला काय तळायचं नसतं काही नाही, आणि मग अशीच खायची आहे ना, तर मग म्हणून त्याच्याकरता मग मी जास्त मिरच्या नाही घेतल्या। ते वरतून कोथिंबीर घातली थोडी। आता मी मीठ घातलं। आता ही पुदिन्याची चटणी झाली। मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। त्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर एवढं सगळं घालून, मीठ, थोडीशी साखर असं टाकून चटणी बनवली। खूप छान लागते, टेस्टी लागते। अशी चटणी माझ्यासारखी करून बघा। आवडली मुलांना तर खूप आवडेल, आणि आवडली तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा दुसऱ्यांसोबत, आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। धन्यवाद।